पोलीस मित्र संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे पोलीस दलात उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा तसेच सामाजिक पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सन्मान आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र कपोते, अप्पर पोलीस आयुक्त संजय पाटील, नगरसेवक अपूर्व खाडे, नगरसेविका पूजा जागडे, आरती चौंदे, सामाजिक कार्यकर्ते संदीप चिलेकर, चेतन शिंदे, श्रीमंत दगडूशेठ गणपती, आरोग्य समन्वयक राजेंद्र परदेशी, कार्यक्रमाचे आयोजक राजेंद्र कपोते, सनी निमन आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी बोलताना आमदार सिद्धार्थ शिरोळे म्हणाले, प्रत्येक जणाने असे निस्वार्थ भावनेने काम केले तर देशाचे खूप कल्याण होईल। कपोते यांच्या संघटनेचे काम अतिशय सकारात्मक आहे आणि पोलिसांचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडतात आणि ते सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, ते खूप अभिनंदनीय आहे। संजय पाटील म्हणाले, पुणे हे असे ठिकाण आहे की येथील संघटना मैदानात उतरून पोलिसांचे प्रश्न मांडत आहेत। पोलिसांना स्वतःची संघटना स्थापन करण्याची परवानगी नसते, त्यामुळे अशा पोलीस मित्र संघटनेचे काम कौतुकास्पद आहे। अशा अनेक प्रश्नांसाठी अशा पोलीस मित्र संघटनेची आवश्यकता भासते। राजेंद्र कपोते यांनी राष्ट्रगत पोलीस मित्र संघटनेच्या स्थापनेची तसेच आतापर्यंत केलेल्या कार्याची माहिती दिली। यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी राजेंद्र कपोते, अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पोलीस मित्र संघटना। आज मला सांगायला आनंद होतो की संघटनेचा आजचा 39वा वाढदिवस आहे आणि म्हणजे वर्धापन दिन। आणि या 39 वर्षात जर आपण संघटनेकडे मागे वळून पाहिलं तर संघटनेच्या माध्यमातून पोलिसांसाठी आम्ही अनेक उपक्रम राबवलेत आणि अनेक पोलिसांचे प्रश्न, समस्या ह्या गृह खात्याकडे मांडलेत आणि ते सोडवून घेतलेले आहेत। आजच्या दिवशी आपण काही पत्रकार बांधव, काही सामाजिक संस्था आणि पोलीस दलातील काही कर्तृत्ववान अधिकारी असतील, पोलीस शिपाई असतील, यांचा आपण सत्कार करतो आणि एक सन्मान चिन्ह देतो। हेतू हा की त्यांना एक मागे संघटना आहे आणि त्यांचं जे कार्य आहे त्याला एक प्रोत्साहन मिळावं आणि चांगल्या कामासाठी त्यांनी पुढे व्हावं, यासाठी आपण हा दरवर्षी कार्यक्रम घेतो। आज आपण या कार्यक्रमामध्ये साधारण 16 लोकांचा सत्कार करणार आहे। त्यापैकी 5 पत्रकार आहेत, 5 सामाजिक संस्था आहे आणि 6 पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी आणि अनेक मान्यवर इथे उपस्थित राहतील, त्यांच्या हस्ते आपण सत्कार करणार आहोत। आणि हा 39 वर्ष आपलं जे झालेलं आहे नवीन, तर त्यासाठी आपल्या ठिकठिकाणाहून जे पदाधिकारी आहेत, जे महाराष्ट्रभर संघटनेचे काम करतात, ते सर्व पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत। नवीन उपक्रम आपले असे आहेत की आपण आता पोलिसांसाठी आरोग्य शिबिरे घेतली। तुम्हाला माहिती आहे की पोलिसांचं आपल्या आरोग्याकडे लक्ष नसतं, त्यामुळे ते रात्रंदिवस त्यांची ड्युटी असते, त्यावेळी त्यांचे आरोग्य चांगलं राहावं, त्यांच्या कुटुंब प्रमुख असतात ते, त्यासाठी आम्ही आरोग्य शिबिरे घेतलेले आहेत। त्यानंतर ज्या पोलीस वसाहती आहेत, तुम्ही जर पाहिलं असेल, आता फडणवीस सरकारने बरेचसे मनावर घेतलेले आहे, पण अजूनही काही वसाहती 100 वर्षाचे जुन्या त्यांचे मोडकळीस झालेले आहेत, तर त्यांचं आम्ही प्राधान्य देणार असून त्या लवकरात लवकर पोलिसांसाठी बांधून घ्यावा, हा आमच्या येत्या वर्षामध्ये उद्दिष्ट राहील।